एका मोठी बातमी आहे। खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधामध्ये वक्तव्य केल्याप्रकरणी पालकमंत्री जयकुमार गोरेंना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे। खासदार प्रणिती शिंदेंनी अब्रू नुकसान केल्याचा आरोप करत गोरेंना ही नोटीस बजावलेली आहे। खासदार प्रणिती शिंदेंच्या वतीने ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट श्रिया आवले आणि ॲडव्होकेट आर्या राजे भोसले यांनी पालकमंत्र्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे। 7 दिवसांमध्ये आपल्या वक्तव्यावरून बिनशर्त माफी मागा अशी मागणी या नोटीसमध्ये करण्यात आली आहे। जयकुमार गोरे यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे की त्यांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांची 7 दिवसात माफी मागावी आणि ती माफी मागून त्या जाहीर माफीचं प्रकटन हे वृत्तपत्र माध्यम तसंच टीव्ही चॅनल यावर सुद्धा करावं आणि यानंतर त्यांनी स्वतःच्या वागणुकीमध्ये सकारात्मक बदल घडून आणावा आणि स्त्रियांप्रती संवेदनशील दृष्टिकोन त्यांनी ठेवला पाहिजे। अपमानजनक वक्तव्य करणं त्यांनी टाळलं पाहिजे। पुढची बातमी रायगड जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकणारी एक अत्यंत अभिमानास्पद अशी बातमी आहे। भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे दिला जाणारा आत्मनिर्भर पंचायत विशेष खालापूर तालुक्यातील वासांबे मोहपाडा ग्रामपंचायतीनं पटकावलेला आहे। विशेष म्हणजे देशभरातील हजारो ग्रामपंचायतींमधून वासांबे ग्रामपंचायतीनं प्रथम क्रमांक मिळवलाय आणि ऐतिहासिक यश संपादन केलंय। वासांबे मोहपाडा ग्रुप ग्रामपंचायतीनं केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहता स्वतःचे महसुली स्रोत वाढवण्यावर भर दिला। आर्थिक स्वावलंबन, प्रशासनातील पारदर्शकता आणि गावाचा शाश्वत विकास या त्रिसूत्रीच्या जोरावर या ग्रामपंचायतीनं हे यश मिळवलंय। केंद्र सरकारनं गाव पातळीवरील या जबाबदार आणि पारदर्शक प्रशासनाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित केलंय। महसुली वाढ, लोकसहभाग आणि शाश्वत विकास ही या यशाची प्रमुख कारणं असल्याचं मानलं जातंय। देशभरातील हजारो ग्रामपंचायतींमधून वासांबे मोहपाडा ग्रामपंचायतीनं हा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे।